जिल्ह्यात आरटीईतून आतापर्यंत 769 जणांचा प्रवेश निश्चित झालाय। अजूनही अनेक जागा रिक्त असल्याने शुक्रवारपर्यंत पुन्हा मुदत वाढ देण्यात आली आहे। पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या पालकांनी तातडीने प्रवेश घ्यावा, यापुढे मुदतवाढ मिळणार नाही अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे। जिल्ह्यात आरटीईमध्ये एकूण 231 शाळा आहेत। 1901 जागा उपलब्ध आहेत। त्यासाठी 2365 पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज केलेत। सोडत प्रक्रियेतून पहिल्या निवड यादीत 1349 अर्जदार प्रवेशासाठी पात्र ठरलेत। या योजनेतून प्रवेशासाठी अर्ज केलेल्या आणि सोडतीमधून पात्र ठरलेल्या पालकांना मेसेज पाठवण्यात आले। त्यानंतर 23 ते 31 जुलै अखेरपर्यंत पडताळणी समितीकडे संबंधितांची कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली होती। या कालावधीत 595 प्रवेश जणांचा निश्चित झालाय, तर जिल्ह्यासह राज्यभर समाधानकारक प्रवेश झाले नाहीत। त्यामुळे सोमवार दिनांक 5 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे। या मुदतीत आतापर्यंत एकूण 769 जणांनी प्रवेश निश्चित केलाय। अजूनही 1132 जागा शिल्लक आहेत। त्यामुळे शुक्रवारपर्यंत पुन्हा मुदत वाढ देण्यात आली आहे। त्यामुळे पालकांनी आपल्या बालकाचा प्रवेश निश्चित करावा, यापुढे मुदत वाढ देण्यात येणार नाही अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे।